शेतकरी मित्रांनो नमस्ते. आज आपण ज्या प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे त्या प्लॉटमध्ये दोन पिकं तुम्हाला पाहायला मिळत असतील. ते म्हणजे लागण तुटून गेल्यानंतर जो खोडवा फुटून बाहेर आलेला आहे तो चांगला सेटल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ड्रिप टाकून पाचरूट ठेवलेलं आहे ऊसाचं कुट्टी करून आणि त्यामध्ये कोल्हापुरी काकडीची लागवड केलेली आहे. साधारणतः 25 दिवस प्लॉटला पूर्ण झालेले आहेत. दाट थंडी असतानाही अशा प्रकारे काकडीची वाढ व्यवस्थित आहे एकदम. कुठल्याही प्रकारे थ्रिप्स किंवा कुठल्याही रोगाचा अटॅक दिसत नाही. वापसा कंडिशनमध्ये व्यवस्थित नियोजन, पाणी नियोजन करून त्यांनी हे काकडी पीक लावलेलं आहे. अशा प्रकारे टोटल यांचं 4.5 एकर क्षेत्र यांनी या पद्धतीने केलेलं आहे. याचा उद्देश एकच आहे की काकडीच्या उत्पादनाबरोबरच ऊसाचा खर्च जरी काकडी पिकाने काढून दिला तरी खूप चांगली गोष्ट आहे. प्लस काकडीच्या दुय्यम पिकाला जी न्यूट्रिशन वगैरे जातात त्यातली बरीच न्यूट्रिशन ऊस पीक घेतं आहे. त्यामुळं ऊसाची खोडव्याची ही जी वाढ वगैरे काळोखी ही खूप चांगल्या प्रकारे दिसून येत आहे.